नमस्कार मित्र हो. वर्ल्ड विजन संस्था आयोजित नवदुर्गा व्याख्यानमालेत आज चौथे पुष्प गुंफण्याची मला संधी मिळते आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. नवरात्रीपासून म्हणजे 3 दिवस सलग आपण आपल्या विचारांचं, ज्याप्रमाणे आपण भक्ती आणि शक्तीचा घट बसवला त्याप्रमाणे विचारांचा घट आपण बसवत आहोत आणि रोज या विचारांचा आपण आस्वाद घेत आहोत. रोज नवनवीन व्याख्याता आपल्याला भेटायला येत आहे एक नवीन विषय घेऊन. आणि आज सुद्धा मला एक विषय आपल्यासमोर मांडण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल खरंच खूप आनंद होत आहे. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. महिला वर्गाला तर आपण शुभेच्छा नेहमीच देत असतो, पण खास करून मी पुरुष वर्गाला सुद्धा शुभेच्छा देईल. अशा पुरुषांना की ज्यांनी स्त्रीत्वाचा आदर केला आहे किंवा जे स्त्रीत्वाचा आदर करतात आणि स्त्रीत्वाला नेहमी समजून घेतात, अशा पुरुष वर्गाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण रसिक हो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एक स्त्री असते, तसेच एका यशस्वी स्त्री मागे सुद्धा एक पुरुष असतो. आणि हे बऱ्याच जणांना नव्हे तर सगळ्यांनाच मान्य असेल. ज्या ज्या स्त्रिया उंबऱ्यात आणि उंबराच्या बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करतात, या सगळ्यांना त्यांच्या पुरुषाचा, मग तो कुठल्याही रूपात असो, वडील, त्यानंतर पती, भाऊ, मित्र किंवा अन्य कुणी, त्यांना मदत करतो. आणि म्हणूनच त्यांना सुद्धा या नवरात्रीच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. मित्र हो, आज मी ज्या विषयाला हात घालणार आहे तो विषय म्हणजे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीवर आलेली एक सुनामी आहे. होय, सुनामीच म्हणेल मी. कारण आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते नव्हे तर ती आहेच. त्याची कारणे अनेक असली तरी सुद्धा या आदर्श संस्कृतीचा आत्मा जो आहे तो म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था. आपला भारत देश इतर देशांपेक्षा वेगळा का आहे? आपली संस्कृती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ का आहे? कारण आपल्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था आहे. आणि ही कुटुंब व्यवस्था उभी राहते ती म्हणजे हिंदू धर्मात जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातील एक संस्कार म्हणजे विवाह संस्कार. आणि या विवाह संस्थेवरच आपली कुटुंब संस्था उभी आहे. आणि म्हणूनच आपली भारत भूमी ही जगात सर्वश्रेष्ठ भूमी म्हणून समजली जाते. आता विवाह म्हटलं तर नेमकं काय बरं? तर आपल्याला फक्त माहिती आहे एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला विवाह म्हणतो. पण खरंच विवाहाची इतकीच आपल्याला व्याख्या करता येईल का? विवाहाला इंग्रजीमध्ये आपण मॅरेज असं म्हणतो. मॅरेज मधलं प्रत्येक लेटर आपल्याला या विवाहाची, या लग्नाची एक जबाबदारी किंवा विवाह म्हणजे नेमकं काय हे सांगतो. कसं ते बघा. मॅरेज मधला यम म्हणजेच मर्जिंग म्हणजे आत्मसमर्पण. आपल्या संस्कृतीमध्ये विवाहाची एक व्याख्या केली आहे ती अशी की पुरुषाचं कर्तृत्व आणि स्त्रीचं समर्पण ज्यावेळेस एकत्र होतं त्याला आपण खरा विवाह असं म्हणत असतो. तर पहिला मॅरेज मधला यम सांगतो ते मर्जिंग म्हणजे आत्मसमर्पण. आत्मसमर्पण म्हणजे मी सगळं जसं एका श्लोकामध्ये म्हटलं आहे की धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुष आणि स्त्री यांनी एकमेकांना साथ देणं म्हणजे आत्मसमर्पण. त्यानंतर मॅरेज मधला ए जो सांगतो तो म्हणजे अँबिशन, महत्वाकांक्षा. तुम्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती महत्वाकांक्षा फक्त एकाची नसते तर ती दोघांनी मिळून त्या कुटुंबाची महत्वाकांक्षा होत असते. त्यानंतर आर म्हणजे रिस्पेक्ट. सगळ्यात खरं तर मी म्हणेल विवाह या संकल्पनेतला किंवा जेव्हा पुरुष आणि स्त्री जेव्हा विवाह बंधनात बांधले जातात तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट, आदर आणि सन्मान, जो दोघांनी एकमेकांविरुद्ध करायला पाहिजे. स्त्रीने पुरुषाविरुद्ध, पुरुषाने स्त्री विरुद्ध. एवढंच नव्हे तर लग्नामुळे फक्त 2 व्यक्ती जोडल्या जात नाहीत तर 2 कुटुंब, 2 परिवार एकत्र येत असतात. आणि त्या दोघांचा सन्मान दोघांनी करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आर हा रिस्पेक्ट सांगतो. त्यानंतर पुढचं येतं आर, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद.
जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आहे, मग ती चांगली, एखादं चांगलं पाऊल आपण कुटुंबामध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो दोघांकडनं, हे दोघांसाठी आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी, तेव्हा आपल्या पार्टनरने आपल्याला प्रतिसाद देणं, रिस्पॉन्स देणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर कुटुंबाचा सुद्धा यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यातला आहे तो आय म्हणजे इंटिमसी, म्हणजेच काय तर दृढ परिचय. मित्र बघा, दृढ परिचय केव्हा निर्माण होतो? एका भेटीमध्ये होतो का तो? तर नाही. तर त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. कुठल्याही नात्याला जितका आपण वेळ देऊ तितका आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपण वेळच दिला नाही तर हा दृढ परिचय आपला होणार कसा? त्यामुळे संयम असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे आणि तो संयम जर ठेवला तर तो दृढ परिचय होतो आणि विवाहासाठी ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचं येतं सगळ्यात ज्याचा पाया, प्रत्येक नात्याचा पाया जो आपण म्हणतो तो म्हणजे ऍक्सरेडिक्शन म्हणजेच विश्वास. प्रत्येक नात्याची इमारत ही विश्वासाच्या पायावर उभी असते आणि हा विश्वास एका दिवसात निर्माण होतो का हो, किंवा एका महिन्यातही निर्माण होत नाही. यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो आणि विश्वास हा कुणी कुणावर ठेवत नाही, तर तो आपल्याला कमवावा लागतो. आणि जेव्हा दोन वेगवेगळ्या घरातील व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस सुद्धा तो विश्वास आपल्याला आपल्या पार्टनरचा, आपल्या कुटुंबाविषयी तो संपादन करावा लागतो, तरच समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवत असते. त्यानंतर पुढची गोष्ट येते जी, मॅरेज मधला जी म्हणजे जायटी, म्हणजे आनंद. असं म्हटलं जातं की आपण जर आपल्या दारामध्ये, आपण दुसऱ्याच्या दारामध्ये आनंदाचं झाड लावलं तर त्याची फुलं ही आपल्याच दारात पडतात. त्यामुळे आपण एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच हा संसार सुखाचा होत असतो. कारण जीवनात आनंद नसेल तर काहीच नाही. आणि माणूस जो धडपड करतो जगण्याची ती केवळ आनंदासाठी करतो की मला कुठल्या गोष्टीतून आनंद मिळेल. त्यामुळे मॅरेज मधला जो जी आहे तोच आपल्याला आनंदी राहण्याचं सांगत असतो. त्यानंतर शेवटी येतोय ती म्हणजे इटर्निटी, म्हणजे शाश्वतता, म्हणजे एक भविष्य. माझ्या नात्याला काहीतरी भविष्य असलं पाहिजे आणि आज या भविष्याचीच कुठेतरी कमी आपल्याला होताना दिसते आणि म्हणूनच असे विषय आज व्याख्यानासाठी निवडावे लागतात. खरं तर ही शोकांतिका आहे पण त्याला पर्याय नाही. तर शेवटचा ई आपल्याला इटर्निटी सांगतो, ती म्हणजे शाश्वतता. ही शाश्वतता कधी येते आपल्या नात्याविषयी? तर जेव्हा पहिले जे आपण बघितले आत्मसमर्पण, महत्वाकांक्षा, विश्वास, दृढ परिचय, प्रतिसाद आणि आनंद, ह्या गोष्टी जेव्हा निर्माण होतात किंवा त्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात त्यावेळेस शेवटची जी शाश्वतता येते नात्याविषयीची ती पूर्ण होत असते आणि या सगळ्यांचं मिळून मॅरेज म्हणजे हा विवाह होत असतो. खरा विवाहाची व्याख्या हीच इथे सांगता येईल. लग्न हे आजीवन सोबत राहण्याचं एक व्रत आहे, परंतु आज जर या विवाह संस्थेचा पायाच कोसळत असेल तर कसली विवाह संस्था, कसली कुटुंब संस्था आणि कसला आमचा भारत देशाचा आत्मा, त्याला कुठेतरी ठेच पोचते आहे, तडे जाता आहेत आणि ही जी कुटुंब संस्था ही कोलमडीस येताना आज आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. मग ती आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, आपल्या जवळच्या घरामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल. प्रत्येकाला वाटतं की हे व्हायला नको, पण या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण? तर तुम्ही, आम्ही, कुटुंब, समाज आणि या समाजामध्ये राहणारा प्रत्येक घटक याला कुठे ना कुठेतरी जबाबदार आहे. आजची विवाह संस्था बघितली तर लग्नाला काही महिने, काही वर्ष नाही तर काही दिवस होत नाही तेवढ्यात घटस्फोटाच्या बातम्या आपल्या कानावर येतात आणि आम्ही घटस्फोट घेणार हे इतकं साधं आणि सोपं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीला आपण नाही कसं म्हणतो ना, तसं पटकन आम्ही घटस्फोट घेणार हे अगदी दिलखुलासपणे सांगितलं जातं. अगदी कुठल्याही मनामध्ये आडी नाही किंवा कुठलाच त्यांच्या मनामध्ये हे नसतं की अरे आपण ही जी गोष्ट करतोय ही खरंच चुकीची आहे का? तर नाही, अशी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे. भगवंताने निर्माण केलेली श्रेष्ठ कलाकृती ही मानव आहे आणि भगवंताने निर्माण केलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती ही स्त्री आहे. बघा, स्त्री ही सर्वश्रेष्ठ कलाकृती का आहे? कारण
पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये काहीतरी असे गुण आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी गुण आपण त्याला म्हणतो, ते जास्त दिलेले आहेत भगवंताने. निसर्गता स्त्रीला मिळालेली ती निसर्गदत्त देणगी आहे, भगवंताने दिलेलं एक वरदान आहे या पृथ्वीला स्त्री म्हणजे. आता स्त्रीमध्ये असे कोणते गुण आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातृत्व. हे स्त्रीलाच मिळालेलं आहे, कारण पराक्रमाचं मातृत्व हे पुरुषाकडे असतं. बघा नीट समजून घ्या, पराक्रमाचं मातृत्व हे पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते. आणि म्हणून मातृत्व हा सर्वश्रेष्ठ गुण या स्त्रीमध्ये भरलेला आहे. आणि आपण म्हणतोच की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. इतका सुंदर असा गुण हा भगवंताने स्त्रीला दिलेला आहे, म्हणून स्त्री ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. दुसरा गुण स्त्रीचा आहे तो म्हणजे समर्पण. समर्पणाची व्याख्या ही स्त्रीला तंतोतंत लागू पडते, कारण समर्पण करण्याचं काम ही स्त्रीच करत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो त्याग, संयम आणि सहनशीलता. तिच्या सहनशीलतेला तर अंतच नाही, कारण 9 महिने एक जीव तिच्या पोटामध्ये 3 किलोचा 2-2.5 किलोचा जीव ती सतत 9 महिने आपल्या पोटात बाळगत असते. म्हणून हे सगळे गुण मी तर म्हणेन हे स्त्रीचे खरं तर दागिने आहेत. तिला बाकी वरच्या दागिन्यांची गरज नाही. निसर्गाने भगवंताने तिला हे गुण दिलेले आहेत, मातृत्व, सहनशीलता, संयम, त्याग, आणि या गुणांमुळेच ती सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. पण आता बघा पण आताचा विचार जर करता न श्री स्वातंत्र्यम अहर्ती हे म्हणूनच सांगितलेल्या वचनाला आपण कालबाह्य ठरवलं नक्कीच, परंतु स्त्रीचे हे गुण सुद्धा आज कालबाह्य होताना आपल्याला दिसत आहेत. आणि स्त्रीचे हे गुण जर कालबाह्य होत असतील तर स्त्रीचं स्त्रीत्वच कुठे? कारण स्त्री या गुणांमुळे स्त्रीमध्ये स्त्रीत्व आहे, आणि या स्त्रीत्वाचा आदर या समाजामध्ये, या कुटुंबामध्ये, या पूर्ण व्यवस्थेमध्ये केला जातो. आणि हेच गुण जर संपत असतील तर विवाह संस्था कशी उभी राहणार आणि कुटुंब संस्था सुद्धा कशी उभी राहणार, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत असतो. आता बघा, थोडा विचार करा. 15 ते 20 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे ज्यांच्या लग्नाला 20 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वर्ष झालेली अशांसाठी, अशा स्त्रिया ज्या होत्या त्या खूप शोषिक आहेत. त्यांच्यावर अन्याय होतो मान्य आहे, अत्याचार झाले, शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार त्यांच्यावर होतात, पण त्या मुकाटाने सहन करतात. पण त्या शिकलेल्या सुद्धा आहेत बरं का, त्या सहन करतात. आणि काही स्त्रिया ज्या असतात जेव्हा सहनशीलतेच्या पलीकडे जातात त्यावेळेस आवाज उठवतात आणि त्या बंधनातून त्या किंवा आपली एक वेगळी वाट निवडतात. परंतु काही स्त्रिया ज्या आहेत त्या अजूनही त्या सहन करत आहेत. पण आता बघा, महत्वाचा मुद्दा मला काय सांगायचा आहे तो तुम्ही समजून घ्या. आणि अशा स्त्रियांच्या ज्या मुली आहेत, आता बघा लक्षात घ्या, अशा स्त्रियांच्या ज्या मुली आहेत तर त्या आईला काय वाटतं, ज्यांच्या लग्नाला 15-20 किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, अशा स्त्रियांना काय वाटतं की मी जे भोगलं आहे, मी जो त्रास सहन केलेला आहे तो माझ्या मुलीने कदापिही सहन करू नये. आणि अर्थात हे चुकीचं काहीच नाहीये, हे एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. मग ती सुरुवात तिच्या लहानपणापासून होते. मग तिला सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही स्वातंत्र्य द्यायला लागतो. बरं बेटा, तुला हे करायचं, तू हे कर, तू कमी नाहीये, तू आमची लाडकी लेक आहे, लक्ष्मी आहे, वडिलांची तर काय मुलगी परीच आहे. अशा सगळ्या गोष्टी तिच्या मनावर बिंबवायला आपण सुरुवात करतो लहानपणापासून. कारण का? एकच, मी जे भोगलं ते माझ्या मुलीने भोगायला नको. मग तिला शिक्षण द्यायचं, बेटा तू स्वयंपाक नाही करत, घरकाम नाही करत, रूढी परंपरा नाही पाळत, ठीक आहे, पण तू शिक्षण घे. आता इथे रूढी परंपरा म्हणजे मला अंधश्रद्धा म्हणायचं नाही, तर काही कुलाचार असतात घरामध्ये किंवा काही गोष्टी असतात ज्या शास्त्रोक्त पद्धतीने आजही आपण आपल्या घरामध्ये केल्या जातो, त्या गोष्टींकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. दुसरी गोष्ट, मुलींचा अभ्यास म्हणून इतका अभ्यास असतो की आपण कुठे लग्न कार्य असलं, आपल्या समाजामध्ये काही कार्यक्रम असला, तिथे सुद्धा आपण आपल्या मुलींना नेत नाही. काय होतं मुलींचं? मुली ह्या संकुचित वृत्तीच्या निर्माण होतात, त्या गोष्टींपासून, समाजापासून दूर जातात. समाजात कसं वागलं पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे याचं ज्ञान आपण त्यांना देत नाही. कारण डोक्यात एकच असतं, मी जे सहन केलं ते माझ्या मुलीने बिलकुल सहन करायचं नाही, किंवा मी ज्या गोष्टींमध्ये पडली त्या गोष्टींमध्ये माझ्या मुलीने पडायचं नाही. हा विचार तुमचा जरी चांगला असला पण याचे परिणाम आपल्याला खूप वेगळे बघायला मिळतात. मुलगी शिकते आहे, माझी मुलगी शिकते आहे, खरं 25 वर्ष झाली,
27 वर्ष झाली, मग ती जॉबला लागली, ती कमवते आहे, 30 वर्षाची मुलगी होते, तरी सुद्धा आम्ही मुलीच्या लग्नाचा विचार करत नाही. हे मुलीचे लाड आहेत, हे प्रेम आहे का? तर नाही. आपण स्वतःहून आपल्या पाल्याचं कुठेतरी नुकसान करतो आहोत याची जाणीव सुद्धा आत्ताच्या आईवडिलांना राहत नाही. आणि जेव्हा त्या मुलीला ह्या सगळ्या गोष्टींची, फक्त मनासारख्या घडणाऱ्या गोष्टींची जेव्हा सवय होते आणि जेव्हा तिचं लग्न केलं जातं, त्यावेळेस मात्र तिची खरी परीक्षा सुरू होते. आणि मग जी गोष्ट सहनच होत नाही, सहनशीलतेच्या पलीकडे, सहन म्हणजे काय, सहनशीलता निर्माणच होत नाही त्यांच्यामध्ये. आई वडील हे संस्कार देण्यासाठी कमी पडतात. अहो, एका हाताची 5 बोटं सारखी नसतात. एका घरात राहणारी, एका आईने जन्म दिलेले मुलं सारखी नसतात. मग मुलगी तर आपण दुसऱ्या घरी पाठवतो ना, ते वातावरण कसं सारखं असेल, सगळं कसं आपल्या मनासारखं घडेल, ह्या गोष्टी आपण आपल्या पाल्याला, मुलीला सांगायचं कुठेतरी विसरतो. आणि म्हणूनच मुलगी हे ते सहन करू शकत नाही आणि त्याचा परिणाम जो समाजात घडतो तो आपल्याला दिसून येत असतो. आता आपण मेन कारण बघणार आहोत, जे सुखी संसार होत नाही किंवा घटस्फोट होण्याची जी मुख्य कारणं आहेत ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जी तुम्हाला सुद्धा जाणवतात समाजामध्ये. ती म्हणजे आई वडिलांचा पूर्ण सपोर्ट असतो आणि सांगितलेलं असतं, नाही पटलं ना बेटा तुला, डायरेक्ट घरी निघून ये, आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. आई वडिलांचा सपोर्ट मिळाला, मग मुलगी कशाला बाकीच्या गोष्टींचा विचार करेल हो, नाही का? मग ती वडिलांची असलेली परी ही आता मोठी झाली आहे, तिला आपण जबाबदारी शिकवली पाहिजे, हे सुद्धा वडील विसरतात. आणि मग पुढच्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आपण मोठ्या अभिमानाने म्हणायचो, नाही म्हणतो, अजूनही म्हणतो की बेटी तो विना तार की होती है, बेटी तो विना तार की होती है, खुशियों का भंडार होती है, दो परिवारों को जोड़ने वाली प्रेम की दीवार होती है. पण हे सगळं वाक्य आता कालबाह्य होणार का? 2 परिवार तर जाऊ द्या हो, एका कुटुंबालाही ती जोडू शकत नाही. आणि त्याची कारणं मी आत्ताच सांगितलेली आहेत. मुलींची मानसिकता आपण अशी तयार करत असतो लहानपणापासून की नाही बेटा, तुझ्यावर काही अन्याय झाला ना, आम्ही तुझ्या मागे आहोतच, त्यामुळे तू काहीच सहन करायची गरज नाही. तिला एक प्रकारचे संस्कार आम्ही देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून ही वेळ आज आपल्यावर येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टींना आपण सपोर्ट किती करायचा याचा विचार आईवडिलांनी सुद्धा केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट असते, मुलगी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये राहते किंवा तुलना करणं. आपण जे म्हणतो, घरामध्ये एखादी मोठी बहीण असेल किंवा इतर नातेवाईक असतील तर त्यांची तुलना ती मुलगी नकळत आपल्या संसारामध्ये करायला लागते. आणि जिथे तुलना होते तिथे नक्कीच सुखी संसार हा होत नसतो. प्रत्येकाची घराची परिस्थिती वेगळी, बॅकग्राऊंड वेगळं, माणसं वेगळी, त्यांचे स्वभाव वेगळे, मग सारखेपणा कसा येणार हो? आणि तुलना करणं म्हणजे आपणच आपल्या सुखी संसाराला कुठेतरी दुःखाची किनार जोडून घेणं आहे. आणि ही सवय आत्ताच्या मुलींना असते की नाही, हिचं असं आहे, माझ्या बहिणीचं असं आहे, माझ्या मैत्रिणीचं असं आहे, माझ्या मित्रांचं असं आहे, मग माझं का नाही, मलाही ते हवं. ही सवय लागलेली असते ती तुलना करण्याची. दुसरी महत्वाची गोष्ट असते शिक्षण. आज आपण मुलींना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, अर्थार्जन त्या स्वतः करू शकतात. या शिक्षणामुळे नकळत कुठेतरी माझ्यामध्ये इगो निर्माण झाला, अहंभाव निर्माण झाला की नाही, मला तुझी गरज नाही, ही एक गोष्ट त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे आपण कुठल्याच गोष्टीला तडजोड करण्याची सोय ठेवली नाही. तडजोड हा डिक्शनरीतूनच आम्ही हा शब्द काढून टाकलेला आहे. आम्हाला तडजोड करायचीच नाहीये. मी का करावी तडजोड? आणि दुसरी गोष्ट, मला कुठलीही जबाबदारी नको, मला जबाबदारीच नको आहे. मग आजकालच्या मुली मातृत्व सुद्धा स्वीकारण्यास असमर्थ आहेत. त्यांना मातृत्व सुद्धा नको आहे. मग लग्न संस्था, कुटुंब संस्था उभी कशी राहणार जर तुम्हाला मातृत्वच नको आहे तर? म्हणजेच काय, जी भगवंताने जी सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण केली ती या गुणांमुळे ना, ते गुणच आमच्यामधून आज नाहीसे होत आहेत. दुसऱ्या मुलींच्या अपेक्षा असतात की मी घरी कुठलंही काम करणार नाही, सगळ्या कामांना बाई लावा तुम्ही. आणि अशा जॉब करणारी एखादी लेडी असेल तेव्हा आपण नक्कीच समजू शकतो. परंतु अशाही काही मुली असतात. आता एक जवळचं उदाहरण आहे माझ्या, मी ते तुम्हाला सांगणार आहे.
एक सर्वसाधारण मुलगी असते, दिसायलाही सर्वसाधारण, शिक्षण जेमतेम ग्रॅज्युएट झालेली आणि 10 ते 15 हजारावर नोकरी करणारी एक मुलगी. तिचं लग्न थाटामाटात होतं आणि तिच्यापेक्षा उच्च शिक्षित मुलगा, ज्याची परिस्थिती, जो शिक्षणाने उच्च शिक्षित आहे, सर्व गोष्टींनी स्वयंपूर्ण आहे, संपन्न आहे, ज्याच्याकडे कसलीच कमी नाही, अशा मुलाची तिचं लग्न होतं. आणि मग त्यानंतर तिला असं वाटायला लागतं की माझ्याकडे तर सगळं आहे, भरपूर पैसा आहे, मग उधळमांडकेपणा करणं, सकाळचं काही उरलेलं असेल तर ते बरं. आपण एक संसारी स्त्री कशी असते ना, जी काय म्हणतात पै जमा करून संसार करते, परंतु याची जाणीव नसते तिला. कारण का, आई वडिलांनी सगळे लाड पुरवलेले असतात आणि आता इकडे आल्यानंतर तर परिस्थिती एकदम झक्कास आहे, कसलीच गरज नाही, आपल्याला राहायला मस्त मोठं घर आहे, सगळं आहे, नवरा भरपूर कमवतोय, मग आपल्याला काय बचत करायची किंवा या संसारामध्ये तडजोड करायची गरजच नाही. मग सकाळचं उरलेलं मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी डस्टबिनमध्ये टाकणार. म्हणजे अशा गोष्टी आहेत, ह्या नकळतपणे कुठेतरी घडायला लागतात. आणि खरं तर आधीच्या स्त्रिया बघा किंवा आत्ताच्या पण काही स्त्रिया बघा, ज्या जरी नोकरी करत नसल्या तरी सुद्धा अर्थव्यवस्था कशी सांभाळायची हे त्या स्त्रीला बरोबर कळतं, की पैसा कुठे साठवायचा, कुठे जपणूक आपण केली पाहिजे. पण हे संस्कार आत्ताच्या मुलींना देतं कोण? आणि त्या सुद्धा घेण्यास त्या असमर्थ असतात. पूर्वी अगदी कमी वयात लग्न व्हायची तरी सुद्धा मुलींमध्ये ती मॅच्युरिटी आलेली असायची. पण आत्ताच्या मुली 30 वर्षाच्या होऊन जातात तरी त्यांना मॅच्युरिटी हा शब्द शोभतच नाही, कारण त्यांच्यामध्ये ती मॅच्युरिटी आलेलीच नसते. फक्त त्यांचा पगाराचा जो ग्राफ असतो, इन्कम, तो वाढत जातो, वयाचा वाढत जातो, पण मॅच्युरिटीचा, समजूतदारपणाचा आणि ज्या गुणांचा संचय जो स्त्रीमध्ये असतो तो मात्र लोप पावत जात असतो. दुसरी अजून मुलींना हवं असं वाटतं की मला प्रत्येक वेळेस माहेरी जायला मिळालं पाहिजे आणि माझ्या नवऱ्यानेही माझ्यासोबत यायला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला ते उदाहरण सांगत होती की ते लग्न होतं, सर्वसामान्य मुलीचं एका चांगल्या मुलाशी लग्न होतं, त्यानंतर तिच्या अपेक्षा फार असतात की नाही, मी प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला माहेरी जायला पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे माझ्या आईवडिलांना, आणि बाकी जबाबदाऱ्या मला मात्र काहीच नको, काम नको, काहीच नको. दुसरी गोष्ट असते अजून मुलींच्या मनामध्ये, माझ्या नवऱ्यानं मला व्हॅलेंटाईन डेला गिफ्टच दिलं नाही. ही घटस्फोटाची कारणं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस कुठेतरी वाटतं अरे आपण कुठे कमी पडत आहोत, किंवा माझा भारत, माझी संस्कृती, माझ्या आजूबाजूचे लोक, माझे कुटुंबातील, समाजातील लोक ही कोणत्या थराला जात आहेत किंवा कसा प्रकारचा विचार करत आहेत हे आपल्या मनामध्ये त्यावेळेस निर्माण होत असतो. आणि आपण ते बदलवू शकतो, नक्कीच. ते कसं बदलवू शकतो ते मी तुम्हाला सांगणारच आहे. अशी ही घटस्फोट घेण्यासाठी ही कारणं येतात. त्यावेळेस संसार, कुटुंब व्यवस्था ही कुठेही आपल्याला दिसणार नाही. आणि काही कुटुंब तर संसार सुरू होण्याआधीच संपलेले असतात. त्याची कारणंही मी सांगणार आहे. अजून घटस्फोटासाठी काही पूरक कारणं कुठली आहेत? सोशल मीडिया हा सगळ्यात डेंजरस मीडिया म्हटला जाईल मी. कारण मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी येते त्यावेळेस कॉल करून तिच्या घरचे प्रत्येक वेळेस, बाई तू खाल्लं का, पिलं का, आज काय झालं, म्हणजे क्षणाक्षणाची माहिती त्यांना हवी असते की माझ्या मुलीच्या संसारात काय चालू आहे. आणि यदाकदाचित कुठे थोडंसं काही झालेलं असेल तर त्या आईवडिलांना इतकं वाटतं की अरे बापरे, माझ्या मुलीला सासरी किती त्रास आहे. हा जो सोशल मीडिया आहे, हा जो फोन आहे, मग व्हिडिओ कॉल करून त्यांना करणं, म्हणजे सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना अप टू डेट माहिती देत राहणं, ही जी पद्धत आहे ही अतिशय चुकीची आहे. आणि ही शिकले सवरलेले चांगले अनुभवी लोक जेव्हा असं वागतात आपल्या मुलांच्या बाबतीत, तेव्हा त्या आपल्या मुलांचं कायमचं जीवनाचं नुकसान करून बसतात, असं मला इथे सांगायचं आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही स्त्रीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण स्वातंत्र्याला सुद्धा कुठेतरी सीमारेषा आहे, एक उंबरठा आहे. आपल्या घराला उंबरठे असतात ना, पण ते का असतात हे जर आपण लहानपणापासून आपल्या मुलांना, मुलींना शिकवलं की उंबरठा, त्याचं महत्व काय आहे, तो जीवनामध्ये सुद्धा कुठेतरी आपला उंबरठा असला पाहिजे, हे आपण सांगायचं कदाचित विसरतो. आणि या स्वातंत्र्याचा मग मुली स्वैराचारात त्याचं रूपांतर होतं. स्वातंत्र्य म्हणजे मला कुठलंच बंधन नाही, कुठलीच सीमारेषा नाही. आणि या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक लकेर आहे बंधनाची.
ती आपण जपत नाही आणि म्हणून स्वातंत्र्याचा हा स्वैराचार होत असतो. त्यानंतर अजून एक कारण म्हणजे घटस्फोटाचं, ते म्हणजे मनाविरुद्ध लग्न. मुला मुलींच्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात किंवा त्यांना एखाद्या मुलीला ह्या मुलाशी लग्न करायचं असतं, एखाद्या मुलाला त्या मुलीशी लग्न करायचं असतं, परंतु आई वडील त्यांचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध लावून देतात आणि मग पर्यायाने त्यांचा संसार होण्यास कुठेतरी अडथळे निर्माण होतात आणि मग आपल्याला त्याचा शेवट माहीतच आहे. म्हणजे हे एक कारण सुद्धा आहे. त्यामुळे इथे पालकांना मी सांगावं असं वाटेल की मुला मुलींचा विचार सुद्धा आधी लग्नाआधी घेणं गरजेचं आहे की आम्ही जे लग्न लावतोय ते तू खरंच आनंदाने स्वीकारतो आहे का, तरच आम्ही पुढे जाऊ. कारण त्याचे होणारे परिणाम नंतर फक्त त्या 2 व्यक्तींपुरता मर्यादित राहत नाही, तर 2 कुटुंब आणि पर्यायाने समाजामध्ये हे वाईट प्रकार चालायला सुरुवात होत असते आणि त्याचे परिणाम हे समाजावर सुद्धा होत असतात. अजून एक मुद्दा म्हणजे नात्याला वेळ न देणं. आज इन्स्टंटचा जमाना आहे. आम्हाला फूड सुद्धा इन्स्टंट हवं आहे. पटकन ऑर्डर केल्यानंतर 10 मिनिटाच्या आत मला डिलिव्हरी मिळते खाण्याची सुद्धा. नात्यात सुद्धा आम्हाला असंच फास्ट हवं आहे. आम्हाला वेळच द्यायचा नाहीये. मला आज आत्ता आणि ताबडतोब इथे सगळं मिळालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. मुलींच्या बाबतीत तर असं बऱ्याचदा होतं की मला आज आता मला रेडीमेड सगळं पाहिजे. मुलीचा लग्न करताना आई वडील सुद्धा विचार करतात की मुलगा वेल एज्युकेटेड पाहिजे. अरे तो माझ्या मुलीच्या बरोबरीचाच आहे. तुझी मुलगी एवढी शिकली का, तिने एवढा पगार कमवला का, मग मुलगा कसा करू शकेल का? तो जन्माला आल्याबरोबर शिकायला लागला आणि सगळंच फास्ट व्हायला लागलं, असं नाही होणार ना. ह्या गोष्टी जेव्हा कुठेतरी आमच्या मनामध्ये समजतील, आमच्या मनावर बिंबवतील, तेव्हा कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडण्यापासून आपला समाज आणि आपण सुद्धा वाचू शकू. परंतु हे दुर्दैवाने होताना आता दिसत नाही आहे. नात्याला वेळ आम्ही देत नाही. आम्हाला सगळं इन्स्टंट हवं आहे. काही गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. बघा, पूर्वीची लग्न एकमेकांची नवरा बायकोंनी तोंड सुद्धा बघितलेली राहायचे नाही, तरी सुद्धा त्यांचे संसार हे सुखाचे झालेले आहेत. पण आता गाठीवेटी, फोन सगळं काही असताना सुद्धा का आमचे घटस्फोट होतात? कारण आम्हाला फास्ट हवंय ना सगळं. आम्हाला वेळच द्यायचा नाहीये. नात्यामध्ये आम्ही एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आपल्याला समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ दिला पाहिजे. भलेही आमच्या आवडीनिवडी वेगळ्या असोत, पण आमचं अंडरस्टँडिंग म्हटलं एक असलं पाहिजे. आणि शाश्वतता जी म्हणतो ना आपण, की मला या नात्याला पुढे न्यायचं आहे, शेवटपर्यंत टिकवायचं आहे, हे जेव्हा माझ्या मनामध्ये फिट होतं, तेव्हा मी या पुढच्या सगळ्या गोष्टी, तडजोड, संयम, सहनशीलता ह्या माझ्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करत असते. जसं बघा म्हणतात ना की लोणचं बघा ना, एखादी वस्तू असली, ती जर जुनी झाली, ती जर काय म्हणतात जुनी झाली, वापरून झाली, तर ती निकामी होते. परंतु नातं अशी गोष्ट आहे जे जितकं जुनं झालं ना तितकं ते अधिक घट्ट होतं, अगदी लोणच्यासारखं मुरतं. पण आम्ही या लोणच्याला मुरण्यासाठी वेळच देतो कुठे? आम्हाला लगेच चवदार हवं आहे, सगळं इन्स्टंट, आणि त्याच्यामुळे हे परिणाम आपल्याला दिसून येत असतात. दुसरं एक छोटंसं उदाहरण आहे जे माझा मुलगा आता 9 वर्षाचा आहे. 2 वर्षापूर्वीली ही घटना. मुलं खेळत होते, मुलं मुली एकत्र, अगदी 7 वर्षाचा असेल तेव्हा. बघा, मुलींवर कसं रुजवलं जाते संस्कार, त्याचं एक उत्तम उदाहरण मला इथे मिळालं की मुलं खेळत होते आणि काहीतरी झालं असेल. एका मुलीने माझ्या मुलाच्या जोरात गालत दिली, जोरात. आणि मी त्याला सांगितलंय कुणाला स्वतःहून कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाला मारायचं नाही. तो रडत रडत घरी आला आणि त्यानंतर मी जेव्हा खाली गेली त्या मुलीला समजवलं, म्हटलं तुलाच असं जोरात मारलं असतं तर काय झालं असतं? मग मी मुलाला सांगितलं, मग तू पण तिला मारायला हवं होतं ना. मग माझ्या मुलाने काय उत्तर दिलं, म्हणजे मी जर मारलं तर मुली म्हणतात की उसने मुझे बॅड टच किया. बघा, मुलींनी केलेलं चालतं आणि जेव्हा मुलगा मुलीला हात लावायला जाणार, किती लहान मुलं आहेत बघा नाही, पण कसं शिकवलं गेलंय घरी की म्हणजे त्याने जर मारलं तर इसने मुझे बॅड टच किया. बॅड टच किया कसं होऊ शकतं ना? म्हणजे मुलाने मुलीला काही केलं तर ते सगळं विरुद्ध, समाजाच्या विरुद्ध, किंवा आपण म्हणतो ना एक चुकून एखादा स्पर्श झाला, बॅड टच किया, असं त्या मुलींच्या, म्हणजे ती मुलगी सुद्धा त्याच्या बरोबरचीच. म्हणजे एवढ्या लहान वयाच्या मुलांमध्ये आम्ही मुलींमध्ये असे संस्कार रुजवतो आणि याचा गैरवापर मुली मोठ्या जाऊन वेगळ्या कारणांसाठी करतात. इथे मला असं स्पष्ट सांगायचं आहे.
कारण जे अनुभवलेलं आहे ना, माझं व्याख्यान म्हणजे सगळी अनुभवांचंच बोल आहेत. हे सगळं अनुभवलंय, त्यामुळे मला तर हा व्याख्यानाचा विषय इथे सुचलेला आहे, खरं सांगायचं म्हणजे. तर जे अशा प्रकारचं शिक्षण जर आपण आपल्या मुलींना देत असू, की असं झाल्यानंतर असं होतं, तुमच्यावर अन्याय होतो, चुकीच्या गोष्टी समाजात घडतात, सगळं मान्य आहे, पण कुठली गोष्ट कुठे वापरायची याचं जे तारतम्य आहे हे आपण आपल्या मुलींना शिकवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता ही झाली सगळी मुलीकडची कारणं. आता मुलांकडची कारणं पण बघा कशी असतात, की प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की माझी पत्नी जी आहे ती माझ्या अंडर राहिली पाहिजे, म्हणजे मी तिला कुठेतरी दासी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट असते की सगळी कामं म्हणजे बाहेरची घरातली सगळी जॉब सांभाळून माझ्या बायकोने करायला हवी, इव्हन माझ्या आईवडिलांचं किंवा घरातल्या आल्या गेल्यांचं सुद्धा तिने करायला हवं, ही त्याची अवाजावी अपेक्षा असते. त्यानंतर घरात जर सासू असेल किंवा सून अतिशय सोज्वळ असेल, तिने कुठलीही गोष्ट नाविन्याने केली आणि घरातल्यांना दाखवली, त्यावेळेस सासूचं म्हणणं असतं, चांगलं मोकळ्या मनाने आपण सुनेला चांगलं कधी म्हणत नाही, कारण नाही मग माझी मुलगी बघ ना सगळ्या गोष्टी करते, तुझ्यापेक्षा सगळं छान करते, अशी नेहमी टोचमार त्या घरातल्या सुनेला होत असते. आणि कुठेतरी मग तिच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी एक दुस्वास निर्माण होत असतो आणि त्यामुळे सुद्धा घटस्फोटाची ही पायरीपर्यंत हे कुटुंब पोहोचत असतं. सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यामध्ये, आपण जेव्हा घरामध्ये एकत्र राहतो तेव्हा आपला संवाद आजकाल हरवत चाललेला आहे, की दोघं जर नोकरी करणारे असली तर दोघांना एकमेकांसाठी बोलायलाच वेळ नाही. बोलणं म्हणजे फॉर्मल, आज जेवायला काय केलं, आज जेवण काय केलं, काय झालं, पण जो संवाद म्हणतात खऱ्या अर्थाने, जो नात्यासाठी खरा संवाद हवा आहे, तो संवाद आमचा हरवलेला आहे. त्यामुळे माझ्या मनात काय चाललं आहे, मला तुझ्याविषयी काय वाटतं किंवा तुला माझ्याविषयी काय वाटलं, याविषयीचा संवाद मात्र आज होत नाही. आणि हे सुद्धा कारण नातं हे शेवटपर्यंत न टिकण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे हा संवाद घरी होणं अतिशय आवश्यक आहे. मग ती नवरा बायको असो किंवा कुटुंबात इतर व्यक्ती राहत असतील तर त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद हा साधला पाहिजे. संवादातून अनेक गोष्टींचे जे गैरसमज झालेले असतात ते सॉल्व्ह होत असतात. त्यामुळे आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. जर आपल्याला कुणाचा राग येत असेल किंवा एखादी गोष्ट पटत नसेल ती सुद्धा आपण बोलली पाहिजे. त्याच्यामुळे संवाद हा प्रत्येक नात्यासाठी मी तर म्हणेल एक खतपाणी आहे आणि ते खतपाणी जर आपण संवादाचं घातलं नाही तर ते संसाराचं रोपटं कधीही बहरणार नाही. त्यामुळे संवाद हा घरामध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि जर घरामध्ये जर संवाद नसेल तर दोन रुळासारख्या माणसांचा हा प्रवास असतो. जे दोन रुळ म्हणजे आपण म्हणतो ना, पॅरलल लाईन्स नेव्हर मीट ईच अदर, फक्त ते राहत असतात, आपापल्या दिशेने जात असतात, परंतु त्यांच्यामध्ये नातं, प्रेम, ओलावा, माया या गोष्टी कधीच निर्माण होत नसतात. त्यामुळे संवाद हा खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण पहिलं व्याख्यान जे झालं वैशालीताईंचं आणि काल एक व्याख्यान झालं सरिताताईंचं, त्यांनी या दोन गोष्टी खूप छान विषय घेऊन सांगितल्या. की पहिली गोष्ट म्हणजे संस्कार. आपण आपल्या पाल्याला लहानपणापासून, आता नाही की लग्नाचं वय झालं म्हणून त्याला संस्कार करा अशी गोष्ट नाहीये ती, तर लहानपणापासून जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण आपल्या पाल्यावर योग्य ते संस्कार करणं खूप गरजेचं आहे. समजा आता माझी बाल्य अवस्था आहे, मग बाल्य अवस्थेमध्ये मी माझ्या मुलाला किंवा मुलीला कसे संस्कार दिले पाहिजे. स्वातंत्र्य मला द्यायचं आहे. आपण म्हणतो की मुलापेक्षा मुलीला आपण स्वातंत्र्य देत नाही वगैरे, स्वातंत्र्य तर आपण देतो, पण ते कशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं हे देखील आपण हे शिकवलं पाहिजे. बाल्य अवस्था झाली, त्यानंतर मुलगा मुलगी जेव्हा किशोर अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस त्याला कुठल्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. किशोर अवस्थेमधून सगळ्यात महत्वाची अवस्था जिला आपण वादळी काळ म्हटलं जातं ती म्हणजे कुमार अवस्था, म्हणजे तारुण्य अवस्थेच्या आधीची अवस्था, ज्यामुळे मुला मुलींमध्ये शारीरिक बदल होत असतात. त्यावेळेस त्यांना आपण कुठल्या गोष्टी समजवल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा जीवनाचा जो मार्ग आहे, जो ट्रॅक आहे, तो सुरळीतपणे चालू शकेल. जसं म्हटलं जातं 16वं वरीस धोक्याचं, तसं 8वं वरीस सुद्धा मोक्याचं असतं. म्हणजे मूल जेव्हा 8 वर्षाचं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही गोष्टी घडायला लागतात. जसं बघा, कधी कधी आपला मुलगा किंवा मुलगी ना 8 वर्षाचा असेल
तर अचानकपणे काहीतरी छान बोलायला लागतो. आपण म्हणतो बापरे, किती मोठा, किती पोक्त माणसासारखा बोलतो हा, किंवा काहीतरी अशा वेगळ्या विचित्र गोष्टी तो करायला लागतो. म्हणून 8वं वरीस हे मोक्याचं म्हटलं जातं आणि 16वं वरीस हे धोक्याचं. त्यावेळेस सुद्धा म्हणजे बाल्यावस्थेच्या पुढची आणि किशोर अवस्थेच्या आतली ही अवस्था म्हणजे 8वं वर्ष, आणि 16वं वर्ष म्हणजे किशोर अवस्थेच्या पुढची आणि कुमार अवस्था येण्याच्या पुढची आधीची ही अवस्था. ह्या दोन्ही अवस्थेमध्ये नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण आपल्या मुलांना योग्य ते संस्कार दिले पाहिजे. आणि सरिताताईंनी काल सांगितल्याप्रमाणे सृजन पालकत्व म्हणजे मुलगा शाळेत जायला लागला किंवा नोकरीला लागला म्हणजे आमचं पालकत्व संपत नसतं. तर ताईंनी काल सांगितल्याप्रमाणे की आपले मुलं मुली जोपर्यंत आई बाबा होत नाही तोपर्यंत आपलं सृजन पालकत्व आहे हे ते तोपर्यंत असतं नव्हे तर किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सुद्धा असतं. आज जर बघितलं आजच्या तरुण तरुणींचा संसाराला स्वार्थ आणि अहंकार असे 2 उधळलेले अश्व आहेत. पण या अश्वांना कृष्णासारखा सारथीच नाही आहे. किंबहुना त्या दोघांनाच तो नको आहे. आमच्यात आम्हाला कुणीच नको आहे. कृष्णासारखा सारथी तर अजिबात नको आहे. कृष्णासारखा जर सारथी असेल तो आपल्याला उपदेश करणार ना की असं करू नको बेटा, असं तसं करू नको, परंतु आम्हाला तो नकोच आहे. आणि म्हणूनच आमचे हे उधळलेले अश्व एका योग्य मार्गावर न जाता कुठल्या तरी भलत्याच मार्गावर जात आहेत. आणि जर आपल्या जीवनामध्ये कृष्णासारखा सारथी असेल तर आपला हा जो रथ आहे जीवनाचा, संसाराचा रथ, तो सुयोग्य मार्गावर जाईल. पण तो आम्हाला नको आहे. आणि जर हा कृष्णाचा सारथी कृष्णासारखा हवा असेल तर ही कृष्णाची भूमिका कोण करेल तर दोन्हीकडचे कुटुंब म्हणजे आई वडील, त्यानंतर समाजातील काही व्यक्ती, नातेवाईक किंवा आपल्या भल्याचा विचार करणारे मित्र हे आपले जीवनाचे सारथी होऊ शकतात. की ज्यांना वाटतं खरोखर आम्ही चांगल्या मार्गावर गेलं पाहिजे, आमचं कुठेतरी चुकतं आहे. हे दोघांनी जेव्हा आपल्या या संसाराच्या रथाचं ते जेव्हा सारथ्य करतील, आणि यावेळेस मी तर म्हणते दोन्ही कुटुंबातल्या आई वडिलांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. की यांचा संसार आम्हाला सुखाचा करायचा आहे, त्याचे 2 तुकडे करायचे नाहीत तर त्यांना एकत्र आणून त्यांचा संसार सुखाचा आम्हाला करायचा आहे. त्यामुळे आम्हाला कृष्णासारखा सारथी होऊन यांच्या रथाचं सारथ्य करणं गरजेचं आहे. आजकाल काय म्हटलं जातं की आजकालच्या मुलामुलींना ना कोणी आई वडील किंवा सासू सासरे नकोच असतात, त्यांना दोघांचंच राज्य हवं असतं. मान्य आहे, त्यांना स्पेस ही आपण दिलीच पाहिजे. पण अशा वेळी आपण जेव्हा त्यांचं आपल्याला दिसतंय की त्यांची जी संसाराचा रथ आहे तो कुठेतरी चुकतो आहे, ते दोन्ही अश्व वेगवेगळ्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळी मात्र आपलं सृजन पालकत्व तिथे सुद्धा कामात यायला पाहिजे. आपण पालक आहोत आणि आपल्या पाल्यांचा संसार, आपले पाल्य हे आपले उद्याचं भविष्य आहेत, आपल्या कुटुंबाची शान आहेत. त्यामुळे त्यांना जवळ आणण्याचं, त्यांना घडवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग तो कान पिळून दाखवण्याचा का असे ना, कान पिळून त्यांना 2 गोष्टी सुनावून योग्य मार्गावर आणण्याचं काम हे घरातल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी, खास करून दोन्हीकडच्या आईवडिलांनी हे करायला हवं. ही खूप महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे आणि ती त्यांनी करायलाच हवी. की नाही आम्ही वेगळं राहतो, आम्ही अलिप्त राहतो, आम्हाला त्यांच्या संसारात काही रस नाही किंवा त्यांना आम्ही आलेलं पटत नाही, काही गोष्टींपर्यंत राहा, पण जेव्हा ती संकटात असतात ना तेव्हा आपणच मदतीला कृष्णासारखं त्यांचा सारथी होऊन गेलं पाहिजे. आजकाल एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, सोशल मीडिया आल्यापासून ना खूप फॅड निघालेलं आहे. मग ते व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाची सगळी माध्यमं असली, आपल्या घरातल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा वाढदिवस असेल ना तर आम्ही सोशल मीडियावर असं मस्तपैकी लिहितो, छान फोटो टाकतो आणि छान लिहितो रबने बना दी जोडी, त्यानंतर लिहितो माय बेटर हाफ, किंवा तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यात नाहीच, किंवा तुझ्यासारखा नवरा जगामध्ये दुसरा कुठलाच नाही, अशा प्रकारचं तिथे फोटो टाकून लिहिलं जातं. त्यानंतर लिहिलं जातं मेड फॉर ईच अदर. खरं तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला इथे सांगावं असं वाटतं, 2 महिने 4 महिने असं करणारे किंबहुना वर्षभर असं लिहिणारे फेसबुकवर, सोशल मीडियावर लोक, त्यांच्या नेमकं लाईफमध्ये खरंच हे सगळं चालू असतं का? किंवा आपल्याला 1 वर्षांनी कळतं की दोन्ही वेगळी झालेली आहेत. मग हे प्रेमाचं प्रदर्शन करण्याची सोशल मीडियावर काय गरज आहे? घरातच नवरा आहे, घरातच बायको आहे, दोघं एकमेकांना विश करा, दोघांचं प्रेम आपसात वाढू द्या.
सोशल मीडियावर दाखवण्याची त्यात काही गरज नाही, कारण आपणच आपलं हसू नंतर करून घेत असतो. आणि खूप सुंदर वाक्य आहे, मेड फॉर इच अदर. परत संसारामध्ये मी तर म्हणेन मेड फॉर इच अदर नाही तर मोल्ड फॉर इच अदर, एकमेकांसाठी होणं खूप गरजेचं आहे. जसं आपण लग्न जमवताना काही गुण जमवत असतो, आपण म्हणतो अरे यांचे गुण तर चांगले जमले होते पण यांचा संसारच झाला नाही. लग्नपत्रिकेत किती गुण जमले यापेक्षा तुम्ही संसारामध्ये आल्यानंतर किती गुण जुळवून घेतले हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर होण्यापेक्षा तुम्ही मोल्ड फॉर इच अदर किती झालात, किती मोल्ड केलं तुम्ही स्वतःला, हे महत्वाचं आहे. आणि जो जास्तीत जास्त मोल्ड करण्याचं, मोल्ड हे एका बाजूने नाही होत, ते दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे. आणि मला इथे खरं सांगावंसं वाटतं की खऱ्या संसाराची जबाबदारी किंवा संसाराचा जो रथ असेल ना, तो जास्तीत जास्त स्त्रीवर खूप अवलंबून असतो. स्त्री ही दोन घरांना जोडणारी अशी म्हटली जाते विना की तार, किंवा तिला आपण म्हणतो की ती दोन कुटुंबांचा उद्धार करत असते. खरं तर जबाबदारी ही पुरुषाची आहे हे मान्यच आहे, पण जास्तीत जास्त जबाबदारी ही स्त्रीवर असते आणि भगवंतानेच तिला तसं बनवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये फेरफार करू शकत नाही. आणि आजकाल मुली शिकल्याना मुलींना असं वाटतं मी खूप मॉडर्न झाली, मग माझ्या राहणीमानात चेंज, कपड्यांमध्ये चेंज इथपर्यंत ठीक आहे. हो, तुम्हाला आनंद मिळतो ते कपडे घालून ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलतात, तुमचं स्त्रीत्व हरवून बसतात, त्यावेळेस मात्र मग विचार करण्याची वेळ येते. आता आपल्याला जर उदाहरण द्यायचं राहिलं, अनेक मोठ्या पदावर अनेक मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. आपल्याला इतिहासात जर आपण डोकावलं तर सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्याला शिक्षणाची वाट मोकळी करून दिली, त्या अशा वागल्या का? किंवा त्यांचे विचार असे होते का? त्यांचे विचार किती पवित्र होते? त्यांचा सुखाचा संसार झालाच ना. सुखाचा संसार करून त्यांनी समाजाचा उद्धार केला आणि आपल्याला शिक्षणाची द्वारं निर्माण केली. मग अशा स्त्रिया आम्ही आमच्या डोळ्यासमोर का आणत नाहीत? दुसरी गोष्ट अगदी त्याच्या आधी द्यायची ती म्हणजे झाशीची राणी. अहो, जिने मातृत्व सांभाळून देशासाठी ती लढली, झाशीसाठी ती लढली. जिने म्हणतो ना आपण पुत्र पाठीशी तलवार हातीशी, म्हणजे आपल्या मुलाला पाठीशी घेऊन दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन ती ब्रिटिशांची लढली. हा आदर्श आमच्या डोळ्यासमोर का येत नाही? नाही, आम्ही खूप शिकलो म्हणजे खूप एज्युकेटेड झालो, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येत नाही, ह्या खूप पारंपरिक रूढी, या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं म्हणजे काय? आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो आहे फक्त. त्या मुद्दा मी पुढे सांगणारच आहे. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणजे लता मंगेशकरांचं. आज ती व्यक्ती किती मोठी झाली, देशात नव्हे अनेक परदेशात अनेक देशांमध्ये लता मंगेशकर हे नाव कुणाला माहीत नसेल अशी व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीने शेवटपर्यंत आपल्या खांद्यावरचा पदर कधीही निष्ठू दिला नाही. हे उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर यायला हवीत. खास करून आजच्या तरुण मुलींच्या डोळ्यासमोर ही उदाहरणं यायलाच हवीत. येत नसतील तर त्याची जाणीव आपण करून द्यायला हवी. त्यानंतर आपल्या माजी राष्ट्रपती, ज्या आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याच आहे, प्रतिभाताई पाटील. त्या एक उदाहरण एका चांगल्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने मला सांगितलं. ते त्यांच्याकडे गेले होते, त्यावेळेस स्वतः त्या राष्ट्रपती असून सुद्धा स्वतः त्यांनी त्यांना चहा बनवून दिला. ही आमची संस्कृती आहे आणि याच व्यक्तींचा आदर सुद्धा समाज आणि देश करत असतो. नाहीतर आम्ही शिकलो म्हणून आम्ही सगळे संस्कार आमचे सोडले असं कधीच होता कामा नये. त्यानंतर आत्ताच्या विद्यमान आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांचं राहणीमान आपण बघितलं का? किती साधं आणि सोज्वळे. बुद्धिमत्ता तुमच्या कार्यकर्तृत्वात असली पाहिजे. कार्यकर्तृत्वाने तुमचं चरित्र आणि तुमचं जीवन, तुमचा संसार हा उजळला पाहिजे. नुसतं आम्ही मॉडर्न झालो, शिकलो आणि मला ह्या गोष्टी सगळ्या नकोच म्हणून याने तुम्ही काय म्हणता ना, जीवनात विकास करू कधीच शकणार नाहीत. अशी उदाहरणं द्यायची ना, खूप उदाहरणं आपल्याकडे आहेत. सुषमा स्वराज होत्या, त्या व्यक्तीच्या वाणी तिची किती जबरदस्त होती त्या व्यक्तीची, पण नेहमी साडी, कपाळावर मोठी टिकली आणि आपलं कुटुंब, या सगळ्या गोष्टी तिने जपल्या. त्यानंतर पुढच्या आपल्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन, किती साधं सोज्वळ व्यक्तिमत्व आहे, पण आज ती व्यक्ती अर्थमंत्री या पदावर काम करते आहे. हे उदाहरण जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू तेव्हाच कुठेतरी आपला जीवन विकास हा नक्कीच होणार आहे. त्यानंतर अजून इथे एक मुद्दा आहे. खरं तर हा विषय इतका व्हास्ट आहे ना, प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्यावर खूप सारं बोलता येण्यासारखं आहे, पण छोटे छोटे मुद्दे घेऊन मी फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
आजची लग्न पद्धती जर बघितली आपण, लग्न समारंभ ही आजचं लग्न पद्धती म्हणजे पावित्र्यापेक्षा प्रदर्शनाला आम्ही खूप महत्त्व दिलेलं आहे. लग्नात जी सप्तपदी केली जाते त्या सप्तपदीचं खूप काही महत्त्व आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की मॅरेज या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. पण आमचं त्या गोष्टींकडे लक्षच नाहीये. आम्ही फक्त प्रदर्शन, माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती छान लग्न केलं, किती छान समारंभ केला, याकडे आजच्या पालकांचं आणि मुलामुलींचं सुद्धा लक्ष आहे. त्यानंतर त्याच्या आधी येणारी गोष्टी म्हणजे प्री वेडिंग शूट. त्याच्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, आपण सगळंजण ऐकत असालच. प्री वेडिंग शूट यामुळे कित्येक संसार हे सुरू होण्याआधीच मुडलेले आहेत किंवा ते जुळलेच नाही आहेत. या प्री वेडिंगमधून अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण आपल्या मुलामुलींना, अरे तुम्ही करा ना, नंतर पोस्ट वेडिंग शूट करा, प्री वेडिंग शूटची गरजच काय आहे. किंवा लग्नाचं प्रदर्शन मांडण्याची तुम्हाला गरज नाही ना. लग्नाचं पावित्र्य तुम्ही जपलं पाहिजे. म्हणजे काय, जो आत्मा आहे ना, आम्ही आत्म्याचा विचार करून बाकीचं शरीर आहे ना त्याला सजवण्यातच खूप कष्ट घेत असतो. परंतु आत्म्याला आपण, आपल्या हृदयामध्ये बसलेल्या आत्म्याला आपण समृद्ध केलं पाहिजे. हृदयामध्ये असलेली बुद्धी आम्ही तिला चांगलं खतपाणी दिलं पाहिजे, तिच्यात चांगले विचार बिंबवले पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही पालकच विसरतो आहोत किंवा हा समाज विसरतो आहोत. आणि त्यामुळे मुलं नकळत या गोष्टींकडे जात आहेत. थोडक्यात काय, पाश्चात्यांचं अनुकरण करून आम्ही आमच्या पायावर आणि आमच्या संस्कृतीवर धोंडा मारून घेत आहोत. या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचा विकास कुठेतरी थांबवत आहोत. आणि आम्ही जर विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न बघत असू तर आम्ही अविकसित होण्याकडे वाटचाल करत आहोत असं म्हणायला इथे हरकत नाही. कारण विकसित फक्त पैशाने होत नाही माणूस, तर आपले विचार आणि संस्कृतीने आपण होत असतो. आपल्या संस्कृतीने इतका अमूल्य असा भारतीय संस्कृतीने ठेवा दिलेला आहे, तो आम्ही जपत नाही. कारण आम्हाला त्या अंधश्रद्धा वाटतात. अंधश्रद्धांविरुद्ध मी पण आहे. पण ज्या गोष्टी खरोखर सायंटिफिकली प्रूव्ह झालेल्या आहे, जे आमचे संस्कार आहेत, जी आमची कुटुंब संस्था आहे, ती जर आम्ही सोडून देत असू तर आमच्या या सगळ्या अर्थार्जन करण्याचा, आमच्या शिक्षणाचा उपयोग मात्र इथे शून्य आहे. आजवर दुसऱ्या मुद्द्याकडे वळताना मी सांगेल की आजवर स्त्रियांवर अनेक अन्याय झाले, तो खूप सहन केलं स्त्रियांनी, अगदी मान्य आहे. आणि मी 2 प्रकारच्या स्त्रिया अगदी जवळून पाहिल्या, जी अति सहनशील आणि दुसरी म्हणजे जिला काहीच सहन करायचं नाही किंवा तडजोड करायची नाहीये. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते की आजपर्यंत स्त्रीवर बरेच अन्याय झाले आणि त्यामुळे स्त्रीच्या बाजूने कायदे आहेत आणि समाजाचा दृष्टिकोन स्त्रीकडे बघण्याचा एक अबला झालेला आहे की नाही, जेव्हा काही झालं असेल ना घरामध्ये, तेव्हा स्त्रीचा तिळ मात्र यामध्ये दोष नसेलच. हे आम्ही अगदी डोळे झाकून सांगतो. स्त्रीला रडता येतं, पुरुषाला रडता येत नाही, त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येत नाही. पुरुष हा आतल्या आत कुठेतरी त्या मनाला स्वतःला खात असतो. आणि जेव्हा कुटुंबामध्ये असे काही गोष्टी घडतात तेव्हा तो या वादामुळे त्याच्या जीवनामध्ये एक नैराश्य येतं, मानसिक त्रास त्याचा होतो. आणि अनेक मुलं जे आहेत मानसिक त्रासाचे शिकार झालेले आहेत. आधी पोलीस स्टेशनमध्ये अनेक अशा तक्रारी यायच्या की माझ्या नवऱ्याने मला मारलं, खूप त्रास दिला घरातल्यांनी. पण आता तक्रारी ह्या पुरुषांच्या, हे काय म्हणतात, स्त्रियांच्या नाही तर पुरुषांच्या येत आहेत. म्हणजे पुरुष याला व्हिक्टिम ठरत आहेत, बळी जात आहेत या गोष्टीला. आणि अनेक पुरुष नैराश्यामध्ये येऊन तरुण मुलं आत्ताची ती आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. बघा, ही आमची संस्कृती किंवा ही आमची विवाह संस्था इथे कुठेतरी ढासळते आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत. आता आपण बरंच बघितलं की ह्या गोष्टी सगळ्या कारणीभूत आहेत. परंतु दोन्ही गोष्टी जेव्हा येतात ना की स्त्री जबाबदार आहे किंवा पुरुष जबाबदार आहे, त्याची माझी एक छोटी रचना आहे, मी ती तुमच्या समोर सादर करते. आई आणि मुलीचा संवाद आहे. बघा कसं वास्तवामध्ये घडत असतं. कवितेचं सवाल जवाब या प्रकारामध्ये मी ती कविता केलेली आहे. मुलगी म्हणते आईला, वंदन करुणी स्त्री शक्तीला जिजाऊला स्मरते ग, वंदन करुणी स्त्री शक्तीला जिजाऊला स्मरते ग, फुलेंच्या सावित्रीला लौन मुजरा करते ग, नारी असून नरासारखी तलवार हाती धरते ग, एकूण घे तू माय माझी पहिला सवाल करते ग. आता ती पहिला प्रश्न आईला विचारते. आई म्हणते मग,
पारंपरिक विचारांची मी श्री लुगड्यातील, पारंपरिक विचारांची मी श्री लुगड्यातील, संस्कारांनी घट्ट करते विण दोन्ही कुटुंबातील. असंच तूही कर आता. बघा आई आपल्याला काय सांगत असते, असंच तूही कर आता, सांगणे माझे एकच असे, हाच वारसा न्यावा पुढे, खरा स्त्रीचा धर्म असे. त्यावेळेस मुलगी म्हणते, ऐकून घे तू सवाल माझा, जवाब दे तू त्याचा ग. ऐकून घे तू सवाल माझा, जवाब दे तू त्याचा ग. संस्कारांच्या नावाखाली जन्मापासून भेदाभेद ग. स्त्री जन्माचा साऱ्यास का वाटे खेद ग. अगदी योग्य प्रश्न तिने विचारला आहे की कपड्यापासून वेळेपर्यंत बंधने सारी आम्हास ग. कपड्यापासून वेळेपर्यंत बंधने सारी आम्हास ग. रांधावाडा उष्टी काढा कधी आम्हास चुकले ग. त्यावेळेस आई काय म्हणते बघा, सीतेलाही चुकले नाही अग्निपरीक्षान वनवास. सीतेलाही चुकले नाही अग्निपरीक्षान वनवास. त्यापुढे नसे तोडका त्या गण सासुरवास. दागिन्यात दागिना असे तुझ्या चारित्र्याचा, दागिन्यात दागिन्या असे तुझ्या चारित्र्याचा, प्रत्यय यावा वेळोवेळी तुझ्या औदार्याचा. मग मुलगी म्हणते पुन्हा, सांग माय तू मला काळा पुढे बघून ग. सांग माय तू मला काळा पुढे बघून ग. अत्याचारण बलात्काराच्या का होतात शिकार ग. आई सांगते बघा किती नम्रपणे सांगते आई, सवाल तुझा खरा आहे, चार भिंतीत सजा आहे. सवाल तुझा खरा आहे, चार भिंतीत सजा आहे. आतला आवाज पोरी आमचा आतल्या आत दबला आहे. मग मुलगी आदराने म्हणते तिला, सलाम करते माय तुला अंगाई तुझीच गायीन ग. सलाम करते माय तुला अंगाई तुझीच गायीन ग. जोजवताना बोल बोबडे, जोजवताना बोल बोबडे, राणी लक्ष्मीचा पोवाडा ग. सवाल जवाब नकोच आता वचन तुला देते ग. सवाल जवाब नकोच आता वचन तुला देते ग. सोन्याच्या अंगठीत घालून हिरा, जपू संस्कार आणि परंपरा, जपू संस्कार आणि परंपरा. या सवाल जवाब मधले मुलीचे प्रश्न अतिशय योग्य आहेत, परंतु सगळ्याच गोष्टी जुन्या मी सोडल्या पाहिजे आणि नव्याच स्वीकारल्या पाहिजे, किंवा सगळ्याच गोष्टी मी जुन्याच धरल्या पाहिजे आणि नवीन काहीच केलं नाही पाहिजे असं नाही. जसं मी म्हटलं की सोन्याच्या अंगठीत घालून हिरा, सोनं म्हणजे जुनं, आपण जुनं ते सोनं म्हणतो, परंतु या सोन्याच्या अंगठीत जेव्हा हिरा घातला तेव्हा त्या अंगठीची नजाकत खूप सुंदर होते किंवा ती नजाकत वाढते. त्यामुळे सगळंच सोडून दिलं पाहिजे आणि सगळंच नवीन घेतलं पाहिजे असं नाही. दोन्ही गोष्टींचा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संगम होईल, जुना आणि नव्याचं जेव्हा आपण कुठेतरी सुवर्ण मध्य साधू, तेव्हा मग ही जी विवाह संस्था आहे ही नक्कीच यशस्वी होईल आणि सगळ्यांचे संस्कार हे सुखी सुद्धा होतील. खरं तर आम्ही शुभ विवाह इथेच आम्ही थांबलेलो आहोत की आपण फक्त म्हणतो शुभ विवाह, परंतु शुभ संसार हे ज्यावेळेस आपण म्हणू तेव्हा कुठेतरी परिस्थितीमध्ये नक्कीच बदल आपल्याला जाणवू शकते. खरं तर प्रत्येक नात्याचा, खास करून नवरा आणि बायकोच्या नात्याचा 5 टप्पे असतात. सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे पाहणी, त्यानंतर आवडणे. या सगळ्या प्रोसेसमधून आपण गेलेलो आहोत. पाहणे, आवडणे, हवे असणे, स्वीकारणे, या 4 गोष्टी ना आपल्या जीवनामध्ये अगदी सहज आपण करतो. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे. परंतु 5वी जी गोष्ट आहे जी अतिशय या नात्याची मी तर म्हणते अवघड पायरी आहे, मानली तर अवघड आहे आणि सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या तर सोपी आहे, आणि ती शेवटची पायरी म्हणजे निभावणे. हे ज्याला जमलं त्याचाच संसार सुखी झाला असं मला इथे म्हणता येईल. आता बघा, विवाह बघितला, विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आपण बघितल्या, घटस्फोटाची कारणं बघितली. आता विवाह हा एक संस्कार झाला. इथपर्यंत मी माझं मुद्दे मांडलेले आहेत. आता त्याचा पुढे मी जोडला आहे तो व्यवसाय. आता प्रत्येकाला वाटलं असेल विवाह एक संस्कार की व्यवसाय. व्यवसाय कसं म्हणता येईल तर बघा, जेव्हा लग्नाला काही महिनेच होतात किंवा काही दिवस होतात आणि मुलगा मुलगी वेगळं होण्याचा विचार करतात, तेव्हा खास करून मुलीकडून मुलाकडे पैशांची मागणी केली जाते. आणि ती मागणी साधी नसते. 25 लाख, 50 लाख किंबहुना करोडोंमध्ये मुलीवाले ही मागणी करत असतात. का तर माझ्या मुलीचं नुकसान झालं. अहो, तुमच्या मुलीचं नुकसान झालं, मग आमच्या मुलाचं नुकसान नाही झालं का? हा प्रश्न त्यांच्या मनात का येत नाही? मग हा व्यवसाय झाला.
मुलगी 2 महिने 4 महिने एका घरी पाठवायची आणि त्यांच्याकडून म्हणजे आयुष्याची काही वर्ष सुखात तरी जातील आमची म्हणून पैसे घ्यायचे. हा एक बिझनेस झाला आहे. किंबहुना एकाच लग्नावर थांबत नाहीत ही मंडळी. अशाही काही समाजामध्ये मी गोष्टी ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत की मुलीचं पहिलं लग्न झालं तिथून पैसे घेतले, दुसरं लग्न झालं तिथूनही पैसे घेतले. मग हा व्यवसाय आहे की संस्कार आहे? हा प्रश्न मीच तुम्हाला विचारते आहे. अशा प्रकारे लग्न हा व्यवसाय सुद्धा करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या घरांमध्ये सुद्धा होत आहे. आपण म्हणतो अहो ते किती एज्युकेटेड आहेत, आणि जास्तीत जास्त प्रकार हे एज्युकेटेड घरांमध्येच होतात. जी माणसं बिचारी कमी शिकलेली आहेत पण संस्कार आणि परंपरांना जपून आहेत ते असं धाडस कधीच करत नाहीत, किंवा ते त्यांच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा हे करण्यापासून परावृत्त करत असतात आणि तडजोडीचा एक मार्ग सांगत असतात. या अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा विवाह एक संस्कार की व्यवसाय हा प्रश्नचिन्ह आपल्या मनाला पडतं. आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण नक्की शोधलीच पाहिजे. प्रश्नांची उत्तरं नुसतं शोधून होणार नाही, तर माझ्याकडनं काय शक्य आहे. आपण जग तर काही बदलू शकत नाही, पण आपण आपल्या कमीत कमी आपल्या मुलांना आपण जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक सृजन पालक होऊन त्याला योग्य मार्गदर्शन नक्कीच करू शकतो. आणि हे जर आपल्याकडनं झालं तरच सबळ, सशक्त, सुंदर अशी आपली पिढी निर्माण होईल आणि त्यांचे संसार सुद्धा सुखाचे होतील. मग विवाह हा एक संस्कार आपल्याला नक्कीच म्हणता येईल. एक दुसरी माझी एक छोटी रचना आहे की बाई म्हणते की मी खूप सहन केलं वगैरे, त्यावरची आतापर्यंत मी जे सांगितलं ते कवितेच्या शब्दात मांडण्याचा थोडा प्रयत्न केला आहे. कुठवर सोसशील बाई वेदनेच्या कळा, कुठवर सोसशील बाई वेदनेच्या कळा, आत्मविश्वासाने फुलव तुझ्या कर्तृत्वाचा मळा. मान्य आहे उमऱ्याच्या आत भोगते तू सजा, मान्य आहे उमऱ्याच्या आत भोगते तू सजा, उमऱ्या बाहेरही लागतात ना पण उन्हाच्या झळा. समानतेचा हक्क कशाला उगाच हवा. बघा किती महत्वाच्या ओळीत या. समानतेचा हक्क कशाला उगाच हवा, हक्कासाठी भांडताना दाबला जातो का ग साहचर्याचा गळा. पहिल्या दिवसापासूनच हवे तुला स्वातंत्र्य आणि मोकळीक, पहिल्या दिवसापासूनच हवे तुला स्वातंत्र्य आणि मोकळीक, मग जिंकून घे ना त्यांना लावून मायेचा लळा. आणि शेवट सांगता येईल, ताकद तुझ्याच दुधात आहे इतकी हे ओळख जरा, ताकद तुझ्याच दुधात आहे इतकी हे ओळख जरा, जिजाऊ होऊन घडव तू शिवबा बाळा, जिजाऊ होऊन घडव तू शिवबा बाळा. खरंच कुटुंबाची जबाबदारी स्त्री आणि पुरुष या दोघांची जरी असली तरी मी तर म्हणेल जास्तीत जास्त 70% वाटा ह्या घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतो. आणि आपण मुलींना आणि मुलांना दोघांना जर तरुणाच्या प्रत्येक वळणावर चांगले संस्कार देऊन वाढवलं तर पर्यायाने आपल्या हातून सुद्धा एक चांगली पिढी घडवण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. आणि नक्कीच विवाह हा एक संस्कार होणार आहे, तो व्यवसाय न होता. आज मला वेळ झालेला आहे, विषय खूप गहन आहे, त्यातला प्रत्येक मुद्दा जितका बोलावा तितका कमी आहे, पण मी माझ्या परीने माझ्या अनुभवाने इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे यातले अनेक विचार श्रोत्यांना पटलेले असतीलच. आज मला या वर्ल्ड विजन संस्थेच्या फेसबुक पेजवर आपले विचार मांडण्याची खरं तर मला आनंदच झाला, कारण आपले विचार मांडण्यासाठी आपण कुठे बाहेर जगाला बदलवू शकत नाही, परंतु या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या मनातले विचार आपण नक्कीच श्रोत्यांपर्यंत सांगू शकतो आणि किंबहुना रुजवू सुद्धा शकतो. त्यामुळे मला हुलावळे सरांनी ही संधी दिली, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांची सतत ऋणी आहेच. आभार तर मी मानणारच नाही, आपल्या लोकांचे आभार मी कसे मानणार नाही का. त्यानंतर आता सर्व व्याख्याता ज्या आहेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर विषय घेतले, काही विषय झालेत आणि काही विषय बाकी आहेत, ते सुद्धा आपण ऐकण्यासाठी रोज 9 ते 10 हा वेळ आपला काढून ठेवा. नक्कीच आपल्या विचारांमध्ये फरक पडणार आहे आणि आपल्या ज्ञानात सुद्धा याची भर होणार आहे. त्यामुळे ही व्याख्यानमालेचा उपक्रम अतिशय सुंदर वर्ल्ड विजन संस्थेने राबवला. त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देते. आणि मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रसिक श्रोते आलेत, माझ्या विचारांना दाद दिली, कारण रसिकांशिवाय श्रोता हा शून्य आहे.
तुम्ही ती दाद दिली, या व्याख्यानमालेसाठी आपला अमूल्य वेळ खर्च केला, त्याबद्दल मी तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानते. जशी या 4 दिवस आपण साथ दिली, तसेच पुढच्या व्याख्यानांना सुद्धा आपण साथ द्याल ही आशा व्यक्त करते आणि येथेच थांबते. नमस्कार.